सणासुदीचे दिवस आलेले आहेत. भरपूर प्रमाणात पाहुणे घरी येतात. मग आता पाहुण्यांसाठी वेगवेगळे बेत आखले जातात. तर आपण आहे ना, काहीच वाटण-घाटण न करता, कुटाणा न करता ही मटार बटाटाची रश्श्याची भाजी केली आहे, तर्रीवाली. आणि ही 10 जणांच्या प्रमाणात केली आहे. अगदी अचूक सगळे प्रमाण आहेत, मेजरमेंट आहेत. तुम्ही बघू शकाल. काय कमाल दिसते भाजी. आहा! पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना बिना वाटणाची पण मस्त अशी रसरशीत चमचमीत बटाटा आणि मटार रस्सा कसा बनवायचा ते बघा. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. कुठलंच वाटण घाटण करायचं नाही आणि 10 जणांच्या प्रमाणात. म्हणजे तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला काय प्रपोर्शन हवं हे हवं असेल तर 10 जणांसाठी पुरेल इतकी ही मटार बटाटा रस्सा बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी त्रासात. तर सगळ्यात आधी साहित्य काय घेतलेलं आहे ते बघूयात. तर इथे अर्धा किलो कांदा हा अगदी बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर पाव किलो टोमॅटो हे देखील अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मोहरी फोडणी करता, 1 चमचा जिरं, 2 मोठे चमचे धनेपूड, 1 चमचा जिरं पूड, 3 मोठे चमचे लाल तिखट, 3 मोठे चमचे गोडा मसाला. इथे गोडा मसाला मी घेतलेला आहे, पण गोडा मसाल्याच्या ठिकाणी तुम्ही इथे गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला घेऊ शकता. ग्रेव्ही किंवा रस्सा छान मिळून यावा यासाठी बेसन चमचाभर, कारण आपण वाटण करणार नाही आहोत. त्याचसोबत 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, तमालपत्र, चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि याच सोबत आपल्याला अर्धा किलो बटाटे लागणार, पाव किलो मटार लागणार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, आता इथे 100 ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मस्त खमंग अशी फोडणी घालूयात. सगळ्यात पहिले मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं, कढीपत्ता, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा पटकन परतून व्हावा यासाठी यामध्ये मीठ घालायचं अर्धा चमचा. यामुळे काय होतं ना, कांद्यातलं पाणी जे आहे जास्तीचं ते रिलीज व्हायला मदत होते आणि कांदा पटकन भाजून निघतो. त्यामुळे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेणं अगदी गरजेचं आहे. कांदा बघा इथे छान परतून झाला आहे. आता जेव्हा ना बिना वाटणाच्या आपण भाज्या करतो ना, तेव्हा हे अत्यंत गरजेचं आहे की कांदा असा छान गळला पाहिजे, असा मस्त तेलामध्ये शिजला गेला पाहिजे, मस्त असा सोनेरी रंग त्याला आला पाहिजे. कांदा कच्चा असताना टोमॅटो यामध्ये घालायची अजिबात गडबड करायची नाही. आता यामध्ये जाईल टोमॅटो. टोमॅटोसोबत आपण यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट. म्हणजे तेही छान परतून निघेल कांदा टोमॅटोसोबत. आणि आणखी एक 5 ते 6 मिनिट जोवर टोमॅटो छान असं या कांद्यासोबत एकजीव होत नाही तोवर हे परतून घेऊया. चला, आता इथे बघू शकाल कांदा टोमॅटो छान असं एकजीव झालेलं आहे. मस्त असं मऊ झालेत टोमॅटो आणि कांदा पण छान परतून झाला. आता यामध्ये घालूयात आपले सुके मसाले, ज्यामध्ये जाईल धनेपूड, गोडा मसाला, लाल तिखट, जिरे. आता हे पुढचे 2 जिन्नस आहेत ते अगदी ऑप्शनल आहेत, म्हणून मी इन्ग्रेडियंटमध्ये दाखवले नाही. ते म्हणजे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, याने भाजी छान मिळून येते, आणि थोडंसं खोबऱ्याचं किस 1 चमचाभर. 4 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आणि 1 चमचा खोबऱ्याचा किस आहे. जे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे 2 ते 3 मिनिटं सुके मसाले छानपैकी आपण भाजून घेऊयात. आहा हा, क्या बात आहे. काय सुंदर दिसतं हे वाटण. तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग आलेला आहे आणि याला तेलही छान सुटलेलं आहे. आता हे सगळे मसाले एका बाजूला काढून घेऊया. थोडंसं आता हे करपल्यासारखं वाटतं कारण स्टीलची कढई आहे आणि त्यात आपण इंडक्शन वापरतोय.
पण यात पाणी घातलं की ते सगळं चिकटलेला मसाला सुटतो, तो करपला नाही आहे, चिकटून बसला आहे. आता यात हे बेसन घालायचं आणि हे भाजून घेऊयात एक बाजूला, खूप नाही, हलकंसं परतून घ्यायचं. चला, बेसन छान भाजून झालेलं आहे. आता हे या मसाल्यासोबत एकसंध करून घ्यायचं. आता हे छानपैकी बेसन पण एकजीव झालं की आता यामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा. बटाट्याच्या अशा छान फोडी करून घेतल्यात मोठ्या मोठ्या, पाण्यामध्ये नाही घालत, त्यामुळे लगोलग फोडी करून लगोलग या घातल्या जातात मसाल्यामध्ये. तर या फोडी या मसाल्यामध्ये परतून घेऊयात एक 2 ते 3 मिनिट. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे, म्हणजे बटाट्याचं स्टार्च जे आहे ते त्या मसाल्यामध्ये उतरतं आणि आपली ही ग्रेव्ही एकसंध व्हायला मदत होते. चला, आता हे सगळं छान झालेलं आहे. आता आहे ना, कधी पण गरम गरम मसाला असेल ना तर त्यात असं छान गरम गरम पाणी घालायचं, म्हणजे त्याला तवंग किंवा तर्री सुरेख येते. सो हे एक पातेलभर पाणी इथे घातलं आहे. लागलं तर आणखी नंतर वाढवू. बटाट्याच्या भाजीला मीठ लगेच घालायची गरज नाही पडत, कारण जितकं आपण मीठ घालतो ना तितकं ते मीठ बटाट्यामध्ये शोषलं जातं. त्यामुळे बटाटा आधी छान शिजू दे आणि मग त्यात मीठ घाल. आता यामध्ये मी फ्रोझन मटार वापरणार आहे, त्यामुळे आत्ता मटार नाही घालत आहे, नंतर मटार घालेल जेव्हा बटाटा ऑलमोस्ट शिजत येईल. ताजा मटार असेल तर आत्ता बटाटाबरोबर घातला तरी चालेल. आता एक 15 मिनिटात हा बटाटा शिजून तयार होईल. झाकण ठेवून शिजवू शकता किंवा असंच झाकण न ठेवता शिजवलं तरी तो छान शिजला जातो. चला, आता बरोबर 15 मिनिटं ही बटाट्याची भाजी झाकण न ठेवता मी शिजवून घेतलेली आहे. आता ही टीप आहे ना, मला आईकडून मी शिकली. काय होतं, झाकण ठेवून जर भाजी शिजवली ना तर हा जो वरचा तवंग आहे ना तो त्या झाकणाला चिकटतो आणि मग भाजीचा तवंग किंवा तर्री पूर्ण निघून जाते. त्यामुळे असं अगदी काही नाही आहे की झाकण ठेवलं की भाजी पटकन शिजते. आता हे बघा, छान असा मऊसूत बटाटा शिजलेला आहे. आता बरेच जण ही भाजी मिळवणी येण्यासाठी हा बटाटा मॅश करून घालतात, पण मग त्याची रस्सा किंवा तर्री पूर्ण निघून जाते, मजा नाही येत. म्हणून आपलं जर आपल्या पद्धतीचा मस्त असा गावरान बटाटा रस्सा हवा असेल, मटार बटाटा रस्सा, तर तसं नका करू. आता यामध्ये मटार, 1/2 किलो मटार घालायचं आहे. हा थोडासा कमी आहे 1/2 किलो. मिसळूयाच. यामध्ये घालूयात बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर. 5 मिनिटं मस्तपैकी उकळी काढूयात. चला, कोथिंबीर छान असे एकजीव झाली की आता यामध्ये घालूयात मीठ. मीठ आपण सगळ्यात शेवटी घालतोय, कारण काय होतं, बटाटा शिजताना मीठ घातलं ना की मिठाचा अंदाज ठार चुकतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी इथे आपण घालतोय मीठ. 1 मोठा चमचा मीठ इथे घालावं लागेल. आता याला छानपैकी एक 5 मिनिटं उकळी काढून घेऊयात. 5 मिनिटं झालेली आहे. एवढा सुंदर सुवास दरवळतोय, कमाल दिसतोय हा मटार बटाटा रस्सा. तुम्ही बघू शकाल, छान असा एकसंध भाजी झाली आहे. रस्सा जसा हवा ना तसा झाला, म्हणजे इथे ग्रेव्ही नाही केलेली, प्रॉपर रस्सा म्हणजे रस्सा केलेला आहे आपण. अजून सैल हवा तर आणखी थोडं पाणी वाढवू शकता, पण माझ्या दृष्टीने हे बरोबर आहे. आता ते पातेलं जे होतं ते 1.5 लिटरचं पातेलं होतं, त्यामुळे पाणी जर तुम्ही विचारत असाल किती घातलं तर नंतर मी थोडं आणखी ॲड केलं होतं, तर अराउंड 2 ते 2.5 लिटर पाणी लागतं हा बटाटा शिजेपर्यंत. कमाल. आता कसा खायचा? अर्थातच भाजी, भाकरी, पोळीसोबत कमाल लागतो किंवा भातासोबत पण. पण मला आहे ना अशा रश्श्याच्या भाज्या असतील ना की कधी कधी ब्रेडच्या स्लाईससोबत खायला खूप आवडतं. म्हणजे ब्रेडची स्लाईस बुडवून त्या रश्श्यात बुडवून खायची, बटाट्याची फोड वगैरे काही नाही, तेही कमाल लागतं. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.